गुड मॉर्निंग. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आर्थिक ब्लॉगर्समध्ये आणि मी तुमचा रितेश. तर कसं आहे तुम्ही सगळे मस्त असाल, आय होप तुम्ही सगळे हॅप्पी असतात. तर आजचा ब्लॉग आपला होणार आहे श्रीरामपूरमधला. तर सगळ्यात पहिलं आपलं विपुलला द्यायचं आहे, त्याला आपल्याला बस स्टँडवर सोडायचं आहे. तिथून पुढं आपल्याला जायचं आहे प्रणव बोंबलेकडं. मग त्याला घेऊन आपण तर गावात जाणार आहे. आपल्याकडे काम आहे ते काम बघू. हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि असाच सपोर्ट राहू द्या. आपले 1K सबस्क्रायबर लवकरच नाही बघा मित्रांनो. आमचं विपुल दादा हिरो. कोणाला आवडला तरी याला प्रपोज करू नका, कारण याचं लग्न झालंय हो की नाही. चला तर मित्रांनो आता आपण विपुल दादाला सोडलं. आता त्याला सोडून आपण चाललो आता घरी जाऊ. आपली गाडी घेऊ, तिथून प्रणव जाऊ. ती गाडी आपण आपल्या घरी लावून देऊ आता. तर चला तिथून आपल्याला थोडं बाहेर जायचं ते काम. मित्रांनो प्रणव इकडं वगैरे गाडीचं हॉर्न चालू करतोय. हॉर्न काय वाजलं बघा मित्रांनो. आपण बाईच्या गाडीचं हॉर्नच वाजलं ना. इकडं आपण हा कसं नको भाऊ, तू चाल फक्त ऐक नाही मित्रांनो. तर चला ते मित्रांनो आता आपण चाललो इलेक्ट्रोविलामध्ये. मागं बघू शकतो आपण आता इलेक्ट्रोविलामध्ये जाऊ. त्याच्याकडून थोडं त्याच्याकडं नवीन काय काय स्टॉक आलं तर बघू आपण. आता जाऊया. प्रणव आहे तुमचं काय म्हणणं आहे मग? काही ऊन लागू राहिलं. ऊन पण कुठे सूर्य कुठे ऊन कुठे सूर्य कुठे सूर्य दिसा ना आम्हाला. माझ्या डोक्यावर आहे सूर्य. आपलं श्रीरामपूर. तर जसं की मित्रांनो आपण इलेक्ट्रोवेलामध्ये आलो तुम्ही बघू शकता. बघा इलेक्ट्रोला शॉप बाहेरची दुकान आहे आतमध्ये. त्याच्याकडे आपण गेलो घेतलं आपण थोडं सामान वगैरे घेतलं आहे. आता इथून चाललो आहे घरी. आता जाऊ घरी आणि आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे काय शूट नाही केला, कारण की गर्दीच एवढी होती भयंकर. तुम्ही बघू शकता कशी गर्दी. तर आता आपण मंडेला परत जाणार आहे. आता निघलो आपण घरी आणि चालत थोडं सामान घेतलं. एवढं काही नाही. वॉच बघितलं, वॉच काय आवडलं नाही, थांबलो होतो. आता आपण चाललोय घरी. असं आहे आमचा दिसा खा दिसतं असं. इकडे पण असं 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 DCWW प्रणवच्या घरात. आता आलं आपण प्रणवच्या घरी. त्याला सोडलं. तेवढं आता आपली गाडी घ्यायची जायचं. आता तुला कोणीच घाबरत नाही. आपण तुला कोणीच घाबरत आता घाबरत नाही. अजून घाबरत नाही कोणी. हे बाई पागलवाणी करतोय मित्रांनो. इकडे मी बघू शकता वाल लिंबू देतोय. काय गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आर्थिक ब्लॉगर्समध्ये. तर मी तुमच्या घरी आणि आपण कालचं ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर आता मी चाललो आपल्या स्टॉलवर, दुधाच्या स्टॉलवर. जिथं विपुलनाथ आहे तर त्याच्याकडे जाऊयात. चला तर मित्रांनो आपलं स्टॉल आहे दुधाचा. मला फ्रंट साईडने दाखवतो. हे बघा हा आपला स्टॉल आहे. आपल्याकडं गाईचं दूध भेटतं. आपलं स्टॉल आहे सिद्धिविनायक चौकात. या चौकात तिथंच आपलं स्टॉल आहे. साधना अमूल पार्लर शेजारी. हे आमचे गोडमाल. गोडमालकडे आंबे. आणि हे आमचं विपुल दादा तुम्ही बघू शकता. आज थोडा हिशोबात मग्न झाला आहे तो. तर बघा काही म्हणून काही सांगणार आमच्या सबस्क्रायबर्सला. मित्रांनो आमचं विपुल दादा आणि काही सांगा आमच्या सबस्क्रायबर्सला. इकडे बघ काय गरीब आहे दूध घ्यायला. तर मित्रांनो हा म्हणतो गरीब आहे. हा स्वतः 120 एकरचा मालक आहे आणि हा खोटं बोलतोय. हे बघा आता मित्रांनो विपुल दादा खातोय आंबा. अर्धा खाणार मी, अर्धा खाणार. अर्धापेक्षा जास्त नाही घातला. हा बाप वाऱ्याची वेगळं किती वेगाने वाऱ्याची वेगळं. हो बर. हे आमचे गोडमाल. गोडमाल कुठून आपण घेतलाय आंबा खायला. हे बघा हे कसं आहे रे मित्रांनो. आता आपण आलो तो प्रणवकडे बघू शकता. भाऊ बिना आंघोळीचे बसलेले. बिना आंघोळीचे नाही, मी आंघोळ करून बसलोय. सॉरी भाऊ आंघोळ करून बसलेले. हे प्रणव त्यांचं दुकान. तुमच्या दुकानात काय काय भेटतं? दारू सोडून सगळं. ओके भाऊ नीट टॅटू बांधा.
काय दिसतंय कोटस गुबू गुबू. त्या काय ब्लॉगर साठी काही मेसेज? मेला तो बिचारा चांगला होता.